नाशिकच्या देवळाली मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज अहिरे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योगेश घोलप निवडणुकीच्या मैदानात आहेत। मात्र यामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजश्री अहिरराव या सुद्धा उमेदवार असल्यामुळे देवळालीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। या तिरंगी लढतीमध्ये कोण निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या मतदारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूयात। नाशिक देवळाली कॅम्प परिसरात आलेलो आहे। देवळाली मतदारसंघात आलेलो आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय वाटतंय, काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे, तुमच्या मनातला आमदार कोण आहे? सरोजताई आहे। काय कारण? त्यांचा विकास कामं चांगले, भरपूर विकास केलाय त्यांनी। तुम्हाला काय काठी की टक्कर झाली काही सांगू शकत नाही, तरी अंदाजे काय कोणाचं अंदाजे काही सांगू शकत नाही। पण कारण दोन्ही बी मशालवाले बी चालला आणि गाड्यावाले पण चालले, त्यामुळे काही सांगू शकत नाही। योगेश घोलप। काय कारण वाटतं असं योगेश घोलप? कारण म्हणजे आता जे पक्ष चेंज झाला होता, हे सर्व गोष्टी झाल्या होत्या, त्याच्यामुळं असं वाटतंय की तेच येणार। काय तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये गत वर्षाला ज्या आमदार होत्या सरोजताई अहिरे या पुन्हा विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे। तुम्हाला काय वाटतं दादा? घड्याळ घड्याळ काय कारण घडलं? काम चांगलं केलं त्यांनी, काम केलं चांगलं त्यांनी। काम चांगलं हां, रोड बनवलं ते काम केले चांगले। सगळ्यात लोकांच्या ज्या प्रतिक्रिया संमिश्र पाहायला मिळत असल्या तरी ज्या उमेदवारांनी ह्या मतदारसंघात काम केलंय तेच निवडून येतील अशी अपेक्षा ज्या आहेत त्या या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।